मित्र हो, नमस्कार. मी सतीश नाडगवडा आपल्या आम्ही शिक्षकेतर या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करत आहे. माझ्याबरोबर आहेत अभय सातपुते, कुपवाड सांगली, अमोल सोनवणे नाशिक, अजय अरदवाड लातूर, किशोर ठाकूर नाशिक, परशुरामजी डवरी कराड सातारा, रवींद्र गिरी धामणगाव रेल्वे अमरावती आणि ॲडव्होकेट विजय देशपांडे नागपूर. माझे तंत्रस्नेही संजय हंडोरे आवी आणि प्रवीण पोरते या सगळ्या माझ्या सहकाऱ्यांसह मी आपलं स्वागत करत आहे. मित्रांनो, आपण नेहमी कार्यपद्धतीचा, बातम्यांचा, परिस्थितीचा मागोवा घेत असतो. काही जुन्या घटनांची सांगड घालून या नवीन गोष्टींचा परामर्श करून आजच्या घडीला आपल्या शिक्षण क्षेत्रामध्ये आणि त्यातले त्यात शिक्षकेतरांना त्यांच्या कामामध्ये सुलभता यावी, हा या आपल्या आम्ही शिक्षकेतराचा उद्देश आहे. हे आपल्या सर्वांना माहीत आहेच. अशीच एक बातमी आत्ता पाहण्यात आली. विषय असा होता, संच मान्यता, शिक्षकेतर अतिरिक्त आणि त्यांचं समायोजन. हा विषय तसा एक नाविन्यपूर्ण काही नाही, कारण ज्या वेळेला संख्येवरती बाब येते तेव्हा ही गोष्ट अपेक्षित असते आणि ह्या गोष्टी होतात. जे शिक्षकेतर किंवा शिक्षक अतिरिक्त होणं ही काही नाविन्याची गोष्ट नाही. 1975 साली ज्या वेळेला इयत्ता 11वीचा वर्ग बंद झाला आणि माध्यमिक शिक्षण 5वी ते 10वी झालं, तो पहिला बदल शिक्षण विभागातला होता. ज्यामुळे 11वीचे वर्ग बंद झाले. त्याच वर्षी 10वीची मुलं शांत परीक्षेला प्रविष्ट झाली आणि इथून प्रश्न निर्माण झाला तो शिक्षक आणि शिक्षकेतर मोठ्या प्रमाणावर अतिरिक्त ठरण्याचा आणि त्यांच्या समायोजनाचा. ही गोष्ट 1975-76 या शैक्षणिक वर्षातली. आणि पर्यायाने आपला जो शिक्षण कायदा तयार झाला, जो मसुदा समोर आला, जो मंजूर झाला, तो 1977ला झाला. अपरिहार्यपणे 1975 सालच्या घटनांचा काहीतरी परिणाम या नियमावलीत, कायद्यामध्ये होणं हे अपेक्षित होतं. तसं ते झालं. आणि त्यावरून तयार झालेल्या महाराष्ट्र राज्य खाजगी शाळांतील कर्मचारी सेवेच्या शर्ती नियमावली 1981 मध्ये नियम क्रमांक 26 अंतर्गत ही तरतूद करण्यात आली. त्यामध्ये अतिरिक्त ठरवण्याचं धोरण ठरलं गेलं. त्या सगळ्यात पहिल्यांदा सर्वोपट धोरण असं होतं की जो सगळ्यात कनिष्ठ असेल, ज्युनियर असेल, तो अतिरिक्त. एकदम सोपा मार्ग आहे. आणि त्या संबंधामध्ये जर अशी परिस्थिती घडली तर सर्वोच्च पदावर म्हणजे मुख्य लिपिक किंवा कार्यालय अधीक्षक किंवा वरिष्ठ लिपिक या वरच्या पदावर जो असेल तो खाली पदोन्नत होईल, डिग्रेड होईल. आणि असं करत करत जो कनिष्ठतम, ज्युनियर मोस्ट जो असेल ती व्यक्ती अतिरिक्त ठरेल. हा अत्यंत सोपा, व्यवहार्य असा मार्ग आणि तोडगा काढला गेला. यामध्ये ज्या संस्थांचा, शाळांचा अनुशेष असेल, तो कुठल्याही संवर्गाचा असो, अशा ठिकाणी जर कनिष्ठतम जे पद असेल त्या पदावरती जर अनुशेषाचं पद असेल तर त्या पदावरच्या व्यक्तीला अतिरिक्त घोषित करता येणार नाही. मग त्यापेक्षा जो वरिष्ठ असेल, जे खुल्या प्रवर्गातील जो कनिष्ठतम असेल तो अतिरिक्त ठरतो. परंतु जर हे प्रमाण म्हणजे विद्यालयाच्या एकूण संचाच्या कर्मचारी सूचींच्या पैकी संख्यात्मक प्रमाण जर बघितलं तर त्या टक्केवारीनुसार जर कनिष्ठतम पद
हे अनुशेषाचं असेल तर ते सुद्धा अतिरिक्त ठरू शकतो. इतकं स्वच्छ असं हे बांधिलकी आहे, बांधलेलं कायदा आहे. आणि हा अगदी म्हणजे आजचा नाहीये. 75 साली हेच अंमलात आलं होतं, आजही हेच अंमलात येत आहे. किरकोळ तपशिलाचा फरक आहे, जास्त काही नाही. परंतु याची अंमलबजावणी अशी होते का? तर नाही नाही नाही. महान महान माणसं ज्या ठिकाणी आहेत तिथे मुख्य लिपिक पदावरती अतिरिक्त संवर्ग घोषित करून त्यांचे तिथं समायोजन पण करून टाकलं. म्हणजे त्या शिक्षणाधिकाऱ्यांनी तो मुख्य लिपिक अतिरिक्त काढला आणि तोच लिपिक दुसऱ्या शाळेत अतिरिक्त म्हणून समायोजित पण केला. फार आमची गोष्ट मी सातारा जिल्ह्यातली आहे आणि याबद्दल कोणाला काही माहित नाही किंवा कोणी काही बोलायला तयार नाही. हे नियमांचं उल्लंघन आहे. ही बाब न्यायप्रविष्ट झाली, हा भाग वेगळा. कारण ज्या वेळेला तसं कागदाच्या भेंडोळ्यांनी निवेदनांनी आजवर काही झालेलं नाहीये. फक्त पोकळ समाधान एवढंच की आम्ही निवेदन दिलं आणि आम्ही काहीतरी काम करतोय. हे आवश्यक आहे हे मान्य करू, पण त्याच्यावरच विसंबून राहिलं तर या कागदी भेंडोळ्यांचा अर्थ काही नाही. मोठमोठ्या मंत्र्यांना, पुढाऱ्यांना, आमदारांना अशी जे कागदपत्र दिली जातात त्याचं नंतर पुढे काय होतं याचा जो कोणी अभ्यास केला तर मला वाटतं महाराष्ट्रामध्ये 100-200 लोकांना PhD मिळून जाईल, डॉक्टरेट. काही होत नाही. सगळ्यांचं उत्तर आपल्याला हे या अर्जांचं काही होत नाही. आत्ताच म्हणजे सहज एक बायपास म्हणजे आता एक गंमत सांगायची म्हणून सांगतो. मी सवडीनुसार काही पत्रव्यवहार करतो. अर्थात तो लोकहितार्थ आहे. माझा पत्रव्यवहार काय कोणाकरता वैयक्तिक काही नसतो. हा माझा जनहितार्थ भाग आहे. असाच एक प्रश्न घेऊन मी महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांकडे मांडला आणि माझं नाव पाहिल्यानंतर मुख्य सचिवांनी ते पाकिटच रिजेक्ट केलं. का बरं? मुख्य सचिव सेवक नाहीत, मुख्य सचिवांना कार्यालय नाही, मुख्य सचिवांना कुठलीही बांधिलकी नाही. महाराष्ट्रातल्या सामान्य जनतेशी मुख्य सचिवांना काही घेणं आहे का नाही? मी सामान्यतः गप्प बसणारा माणूस नाही. याबद्दल मुख्यमंत्र्यांपासून राज्यपाल, लोकायुक्त आणि थेट पंतप्रधान मोदी, जे मोदी की गॅरंटी म्हणतात, त्यांच्यापर्यंत दाद मागितली. हे कसं झालं? आपल्याला जर लोकाभिमुख सरकार आहे म्हणायचं आहे तर तुम्ही निवेदन घ्या, उत्तर देऊ नका. सरकारचा खाक्याच आहे, उत्तर द्यायचे नाही, नुसते तुषार उडवायचे, बस तुषार उडवायचे, बाकी काही नाही. पण चालतंय, लोक चालवून घेतात आणि वरते सांगतात जे शासन देत आहे ते घ्या, नाही तर हे मिळणार नाही. आणि हे पुढारी म्हणून मी राहणार, जे शासन देत आहे ते घ्या, जेवढं देत आहे तेवढं घ्या. अहो, शिक्षकेतरांच्या शाळेच्या कुठल्याही मागण्या पुढे काढल्या, पहिला प्रश्न कुठला येतो? शालेय शिक्षणाला कुठलेही अधिकार नाही. त्यांना जे बजेट मंजूर असतं तेही तुटपून जाईल. म्हणून तुमच्या ज्या मागण्या अगदी मान्य कराव्याशा वाटतात त्याही त्या अंदाजपत्रकीय तरतुदीकरता अडून पडतात. 2.3 का 4% फक्त आपला खर्च शिक्षणात होतो, जो 6.7 पाहिजे, 7% खर्च व्हावा असं अपेक्षा आहे. आणि इकडे हे काय म्हणतात की खर्च अपुरा आहे आमच्यापाशी, म्हणून आम्ही सगळं करतोय. आत्ताच नुकतंच मी एक माहिती घेतली, त्याच्यामध्ये घटनेचा एक कलम आहे 21A, त्यामध्ये RTEच्या संबंधामधल्या नियमांचा उल्लेख केला आहे. अमेंडमेंट टू द कॉन्स्टिट्यूशन, भारताच्या घटनेची घटना दुरुस्ती RTEच्या समावेशन करता.
झाली आहे त्याच्यात स्पष्ट उल्लेख केला आहे की मुलांना द्यायच्या सवलती, सोयी सुविधा या संबंधात कुठल्याही परिस्थितीमध्ये आर्थिक परिस्थितीचं कारण देता येणार नाही. मी दाखवेन आपल्याला ती आहे आपल्याकडे, आपण सहज बघू शकता, आपल्याला मिळू शकेल. आणि मग असं जे काय आपलं चांगलं वाचन आहे त्याचा आपल्या शिक्षकेतरांकरता कसा वापर करून घेता येईल हा विचार सारखा मनात असतो आणि ते मी करण्याचा करतो. आता आपल्या मूळ मुद्द्यावर, या मुद्द्याला धरूनच शिक्षकेतरांना अतिरिक्त ठरवलं का? काही नाही. शिक्षकेतरांची संख्या अवाढव्य झाली म्हणून त्याकरता योजनेच्या पदांचा फेर आढावा घेण्याकरता कोकणी समिती नेमली. कुणी? कॅबिनेटने नाही, विधिमंडळाने नाही, जनतेच्या मागणीनं नाही, शिक्षकेतरांची संघटनेची मागणी नाही. मग का नेमली? फक्त सरकारची काटकसर म्हणून? बरं, नेमली तर नेमली, त्याचा अहवाल कुठे? ज्यानुसार कोकणी समितीचा उल्लेख करून 21/11/2003 शासन निर्णय दिला याचा अर्थ अहवाल आहे. कुठे? शिफारशी आणा, ते दाखवा ना. तसा चिपळूणकर समितीचा अहवाल आजही जिवंत आहे, कारण समिती जिवंत होती, समितीचे सदस्य जिवंत होते. कोकणी समितीमध्ये काय, कोण आहे, कोणाला माहिती आहे? अहवालच नाही. आणि मग जर टप्प्याटप्प्याने आपण पुढचा विचार केला तर 25/11/2005, 23/10/13, 28 जानेवारी 19, मार्च एप्रिल 19 वगैरे 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 सगळे पुढचे शासन निर्णय, या सगळ्यांचा विचार केला, सगळ्यांचा. त्यापैकी कुठलाही शासन निर्णय कोकणी समितीच्या शिफारसीनुसार नाही. आणि हे सगळं बघून महाराष्ट्र राज्य प्रयोगशाळा कर्मचारी महासंघ यांनी एक याचिका सर्वप्रथम दाखल केली होती. त्याबरोबरच रायगड जिल्हा संघटनेने पण याचिका केली होती. या दोन्ही याचिकांच्या संदर्भामध्ये मुंबई उच्च न्यायालयाने या सगळ्या चुकीच्या गोष्टींना स्थगिती दिली होती. आणि मी जो कल्पना करा, 2005 पासून, 2000 खरं तर 3 पासून 5 धरू, 5 पासून तर 23 पर्यंत किंवा 24 पर्यंत, गेल्या वर्षीच्या फेब्रुवारी 24 पर्यंत या कुठल्याही निर्णयाची अंमलबजावणी शासनाला करता आली नव्हती. मग शासनाने त्यांच्या ज्या जवळची माणसं असतात, नेहमी येणारे असतात ना ऑफिसमध्ये, त्यांना हाताशी धरलं. जे आले त्यांनी तुम्ही कोण उच्च न्यायालयाच्या बाहेर पाहिलं असेल ना, हां तेच. त्यामुळे झालं काय, सगळी निवडली, घोषणा झाल्या, 20,000, 12,000, 15,000, 18,000, तोंड आहे ना, त्याला थोडं मीटर असतं, काही नाही, बोलले एवढी भरती होणार. आणि दोषी कोण ठरलं? प्रयोगशाळा कर्मचारी महासंघ, रायगड जिल्हा संघटना. कशा करता? शिक्षकेतरांचं हित पाहत होते म्हणून. अहो, कुठलाही मगाशी जे बोललो 75ला की आधी सरप्लस समायोजित होईल, तोपर्यंत भरती होणार नाही, शक्यच नाही. 1 वर्ष गेलं की फेब्रुवारी महिनाच या 1 वर्षभरामध्ये शासनाचं परिपत्रक आलं की अनुसार एवढी भरती करा. हे झालं 23-24 मान्यतेचं प्रस्तावाचं भाग आता चालू आहे. आता 24-25 सुरू होईल. सगळ्यात महत्त्वाचा भाग इथून पुढे सुरू होतोय. जे कर्मचारी अतिरिक्त ठरलेत, ज्यांचे हाल सुरू आहेत, ज्यांना ज्या ठिकाणी नेमणूक मिळून वर्षानुवर्ष सेवा केलेली आहे, अशा कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीच्या अखेरच्या वर्षामध्ये अतिरिक्त घोषित होऊन दुसऱ्या संस्थेत, दुसऱ्या शाळेत जावं लागतंय. आणि दुसरी संस्था, दुसरी शाळा त्यांना रुजू करून घेत नाहीये.
जिल्हा परिषद, पहिली शाळा, दुसरी शाळा, नवीन शाळा, फेऱ्या चालू आहे त्यांच्या. हे जे सगळे कर्मचारी भोगतायत ना त्रास, यातना, त्याचा उद्रेक होणार, लक्षात ठेवा. कोणाला लागेल ते माहित नाही. झाली गोष्ट चांगली नाही. मी स्वतः आत्ता जे काम करतो ते आजवर केलं ते शाळेत काम करीत असलेल्या कर्मचाऱ्यांकरता. उद्या कोण येतील ते माझे नाहीत. जे आज शाळेत काम करतात ते माझे आहेत. त्यांच्यात काम करणं माझी जबाबदारी आहे, कारण मी ती स्वीकारली आहे म्हणून. आणि ही गोष्ट कुठतरी चुकली आणि मग हे असलं काम सुरू झालं. आज जो विषय आपल्याकडे आला तो आला असा की प्रयोगशाळा सहाय्यक 200च्या खाली मिळत नाही. मग संख्या 200च्या खाली आली म्हणून त्या प्रयोगशाळा सहाय्यकाला त्या शाळेतनं हद्दपार केलं, म्हणजे अतिरिक्त घोषित केलं आणि दुसऱ्या शाळेत पाठवलं. त्यांनी रुजू करून घेतला नाही घेतला हा मुद्दा आपण आता सोडून देऊ. परंतु प्रश्न मोठा निर्माण असा झाला की सध्या 10वीच्या परीक्षा सुरू आहेत. काही शाळांमध्ये उच्च माध्यमिकच्या विज्ञानाच्या असतील, त्याच्या प्रात्यक्षिक सुरू आहेत. कर्मचारी प्रयोगशाळेत कोण नाही. मग प्रयोगशाळेच्या परीक्षा शक्य होतील? कोणी कामं करायची? महाराष्ट्र राज्याचे शिक्षण संचालक यांनी 1983ला एक पत्रक जाहीर केलं आहे आणि त्यामध्ये परिचर आणि सहाय्य, प्रयोगशाळा सहाय्यक, प्रयोगशाळा परिचर यांचे कामाची विभागणी लिहून दिली आहे. केव्हा? 83 साली. मग मित्र मला सांगा, 83 साली लिहून दिलेली कामं आज तेवढीच आहे का? त्याची वाढणी झाली. किती वर्ष झाली? त्या 83, 93, 3, 13 आणि 23 40 वर्ष झाली. 40 वर्ष कामं वाढली नाही, कामात बदल झाला नाही. अपेक्षा काय? 200च्या खाली विद्यार्थी संख्या गेली म्हणून प्रयोगांचे सेट लावायचे कोणी? साहेब विज्ञान शिक्षकांनी. नंतरची साफसफाई कोणी करायची? विज्ञान शिक्षकांनी का मुख्याध्यापकाने? का शिपाई त्या काढून टाकली तुम्ही? 28 जानेवारी 19 शासन निर्णय स्वीकारला म्हणजे तुम्ही शिपाई घालवले ना, म्हणजे शिपाई नाही आहेत. कामं करणार कोण? मुलांकडनं करणार या घातक केमिकलचं काम. आणि काही मिश्रण चुकलं म्हणजे काय होईल? कुणाच्या जीवावर, कुणाच्या पैशांकरता? का? आणि सहन का करायचं? आम्ही टॅक्स भरतोय असं पालक म्हणतात. कशाकरता भरतोय? या सुविधा तुम्ही द्यायच्या आहेत. या तुम्ही द्यायच्या म्हणजे उपकार करत नाही. घटनेची जी तरतूद आहे त्याच्यात नामं तुम्ही देताय. आणि हे लक्षात घेऊन नाशिक जिल्ह्यातील 4 प्रयोगशाळा सहाय्यक पुढे आले. त्यामधला सुधीर विश्वासराव पाटील यांनी पुढाकार घेतला आणि हे दावे मुंबई उच्च न्यायालयात सादर केले. ओके, 15 दिवस सुद्धा होता. ते अजून दाखल करताना हीच भूमिका होती की जसं गेल्या वर्षी नोव्हेंबर 23 तुम्ही आदर ग्रंथपालांचं उन्नयन करताना त्यांना कामाचा कोटा, हे कामाचे तास किंवा विद्यार्थी संख्या पूर्ण होईपर्यंत त्यांना 2 किंवा 3 शाळांमध्ये त्यांचं काम करून त्यांचं पूर्णवेळचं कामकाज केलं. मग या अर्धवेळ ग्रंथ हा जो प्रयोगशाळा सहाय्यक आहे याला 2 शाळेत 3 शाळेत काम द्या ना. शेवटी संख्याचं काम आहे ना, म्हणजे 200 संख्या भरली पाहिजे. इकडचे 150, तिकडचे 70-75 झालं त्याचं काम. त्यांचंही काम झालं. 40 शाळेला प्रयोगशाळेला माणूस मिळेल, त्यांनाही प्रयोग जे मिळतात त्याचा आनंद मिळेल, अभ्यास होईल. काय चुकलं? याच्यामधले स्वतःचे पाटील साहेब आहेत, त्यांची निवृत्ती 6 महिन्यावर आहे. त्यांची पेन्शन केस गेली आहे.
काय करायचं त्यांनी? न्यायालयाने या बाबीची गंभीर दखल घेतली मित्र, आणि दिनांक 4 फेब्रुवारी आणि 5 फेब्रुवारी लागोपाठ सुनावणी घेतली, लागोपाठ. आणि त्यांनी विचारलं सरकारला की तुमच्याकडे या लोकांना कामावरून कमी केल्यानंतर विज्ञान प्रयोगशाळेचं कामकाज कोणी करायचं याची पर्यायी व्यवस्था आहे का? उत्तर द्या. नाही देऊ शकले. आणि म्हणून मग झालं काय? आदेश आला की जो कर्मचारी सेवानिवृत्त होणार आहे तो आहे तिथंच काम करेल निवृत्तीपर्यंत, त्याचं समायोजन होणार नाही, तो अतिरिक्त घोषित होणार नाही. झाला संरक्षित तो सेवानिवृत्तीपर्यंत, त्याचं काम ओके झालं. राहिलं तिघांना सांगितलं की या केसचा निर्णय होईपर्यंत या तिघांनाही शाळेच्या बाहेर नेऊ नका, म्हणजे अतिरिक्त म्हणून समायोजित करू नका. या तिघांचंही काम झालं. भले आता तुम्हाला ते तात्कालिक वाटेल, तात्पुरतं वाटेल, विज्ञानाच्या परीक्षा म्हणून वाटेल, पण हाच कालावधी या विषयाचा अजून अभ्यास करण्याकरता होईल. आणि हा जो अभ्यास ह्या कर्मचाऱ्यांबरोबर महाराष्ट्रातल्या सर्वांना काम करण्याकरता दिशादर्शक ठरेल. मित्रो, नेहमीप्रमाणे अशाच्या घटना घडतात, त्यांना माइलस्टोन जजमेंट म्हणतात. त्याबरोबरच माइलस्टोन जजमेंट जसं म्हणतात तसंच ह्याचा जो निर्णय असतो तो केस लॉ म्हणून बघितला जातो. आणि अशा पद्धतीमध्ये अशा प्रकरणात जर कोणाला पुढे यायचं असेल तर त्यांना न्यायालयाचा मार्ग मोकळा आहे. ते पुढे येऊ शकतात, न्यायालयात यानुसारचे अर्ज दाखल करू शकतात. आणि कार्यालयाचं काय बांधिलकी आहे, त्यांना नियमांची बांधिलकी, जसे आपण नोकर आहोत तसे तेही नोकर आहेत. सगळे जिल्हा परिषदमधले शिक्षणाधिकारी असो, उपसंचालक असो, सगळे हे जसे आपण नोकरीवर येतो तसे तेही घरून डबा घेऊन येतात. खातात काय मला माहित नाही, पण डबा आणतात. नोकर तर त्यांनाच त्यांच्या वरिष्ठांनी जो आदेश दिला ते पाळणार, त्यांचा काही चुकू नये. आपण त्यांना दोष देण्यात काही अर्थ नाही. पण एवढं नक्की की एकच लक्षात ठेवा, न्याय हा मागून मिळत नाही, मिळवायला लागतो. त्याकरता भांडायला लागतं. आता दुसरं उदाहरण देतो आपल्याला. दुसरं उदाहरण ग्रंथपालांचं. ग्रंथपालांचं उदाहरण काय सांगतं की ग्रंथपालाची संख्या कमी झाल्यामुळे अर्धवेळ ग्रंथपाल तर पदं गेली, मृत घोषित होतील सांगितलं, वाट लावली त्यांची. मग पूर्ण वेळ ग्रंथपाल जो कमी झाला तो डायरेक्ट दुसऱ्या शाळेत पूर्ण वेळ जाईल. तो अर्धवेळ होऊ शकत नाही, कारण अर्धवेळ पद मृत घोषित केलं, बरोबर की नाही? मग अर्धवेळ ग्रंथपालाचं पद मृत झाल्यामुळे हा माणूस पूर्ण वेळचा अर्धवेळ होणारच नाही. म्हणून त्याच्या सेवा दुसऱ्या शाळेत पूर्ण वेळेवर देऊन टाकलं. बरं, अर्धवेळ ग्रंथपाल पूर्ण वेळ होईल का? पूर्वी व्हायचा, आता नाही. आता काय होईल? त्यांनी 2 ठिकाणी अर्धवेळ काम करतं, 3 ठिकाणी अर्धवेळ काम करतं, तेव्हा त्याला पगार पूर्ण वेळचा मिळेल. पण तो पूर्ण वेळ झालाय का? नाही मित्रांनो. उदयनामधला ग्रंथपाल पूर्ण वेळ झालेला नाही. त्याची मूळ नेमणूक अर्धवेळची आहे, ती नेमणूक तशीच आहे. आणि त्याला आता फक्त पूर्ण वेळचा कार्यभार पूर्ण केल्यामुळे पूर्ण वेळ कर्मचाऱ्याला पगार मिळतोय. तो पूर्ण वेळ ग्रंथपाल झालेला नाही, हे लक्षात ठेवा. आणि अशा लोकांच्या बाबतीमध्ये जेव्हा ते सेवानिवृत्तीला येतील तेव्हा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. ही धोक्याची सूचना मी आधीच देऊन ठेवलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये मला एक गोष्ट आठवली की शिक्षण संचालकांनी 1997 साली एक पत्रक काढलं होतं माहिती करता, आणि त्यात स्पष्ट खुलासा केला होता की केवळ विद्यार्थी संख्या कमी झाली या कारणास्तव पूर्णवेळ ग्रंथपालाचा अर्धवेळ ग्रंथपाल करू नये व अर्धवेळ ग्रंथपालाच्या सेवा संपुष्टात आणू नयेत. कारण विद्यार्थी संख्या कमी झाली म्हणून त्या प्रमाणात आपण शाळेतली पुस्तकं कमी करत नाही.
त्या ग्रंथपालाला शाळेतल्या पुस्तकांच्या पूर्ण संख्येनिशी काम करावं लागतं आणि त्या पुस्तकांच्या संख्येशी तो काम करत असल्यामुळे त्याची सांगड विद्यार्थी संख्येशी घालू नका. स्पष्ट उल्लेख आहे. तीच वस्तुस्थिती आजही आहे. आजही ग्रंथपाल पुढे येतील, आपली दाद फिर्याद मागतील आणि त्यांची पण पदं संरक्षित होतील असं मला विश्वास आहे. असो, पण बराच वेळ घेतलेला आहे. अजून आपल्यासमोर विषय आहेत. जसं शाळेत पुस्तकामध्ये वह्यांची पानं टाकणे, गणवेशाबद्दल आहे, असे जे विषय आहेत, किंवा जे राजपत्र जाहीर झालं होतं, ज्या राजपत्रावरून आपण व्हिडिओ केला होता, या पुस्तकातल्या वह्याच्या पानावरही केला होता, त्याच्यातली जी मतं आहेत ती आता या काळाच्या कसोटीवर सिद्ध झाली आहेत. ती कशी आणि काय याचं सविस्तर विवेचन पुढच्या आपल्या व्हिडिओत करू. तोपर्यंत नमस्कार.